ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडतोय त्या ठिकाणी गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच शपथविधीची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण बघू शकतो 1991 नंतर पहिल्यांदा नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी या ठिकाणी होत आहे आणि नागपुरातलं ऐतिहासिक राजभवन आपण या ठिकाणी बघू शकतो आणि याच परिसरामध्ये शपथविधीची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्या खुर्च्या लागलेल्या आहेत, त्या खुर्च्या या ठिकाणी जे नियुक्त मंत्री आहेत त्यांच्यासाठी ती आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आमदारांची जे काही आमदार आहे महायुतीचे किंवा निमंत्रित आहे त्यांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो आणि चोख पोलीस व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। नागपूर झोन 2 चे डीसीपी त्या ठिकाणी तैनात आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आमदार यायला सुरुवात होईल, भावी मंत्री यायला सुरुवात होईल, कारण की याच ठिकाणी शपथविधी होणार आहे। ऐतिहासिक क्षण, स्वतंत्र महाराष्ट्रानंतर 1991 ला नागपुरात याच ठिकाणी राजभवनवर शपथविधी झाला होता आणि हा दुसरा शपथविधी आहे। नागपूरकर मुख्यमंत्री असतानाचा हा शपथविधी आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अत्यंत निसर्गरम्य स्थळ आहे नागपुरातलं हे राजभवन, ऐतिहासिक स्थळ आहे आणि या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो या ठिकाणी होत आहे। आपण माझ्यासोबत विनायक डावरून सुद्धा आहे या ठिकाणी आपले प्रतिनिधी। विनायक, काय सांगशील? ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी होत आहे, शपथविधी सोहळा आहे। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर आतापर्यंत मुंबईमध्ये हे सगळे शपथविधी सोहळे पाहिले होते। याआधी सुद्धा एक शपथविधी सोहळा नागपूरमध्ये झालेला आहे, परंतु या राजधानीच्या ठिकाणी असा सोहळा पुन्हा एकदा होतोय आणि साहजिकच महायुतीचं सरकार आलेलं आहे। नावं जी आहेत महायुतीतले जे मंत्रिपदासाठी आलेली ती अनेक वेळ गुलदस्त्यात ठेवलेली आहेत, कारण अनेक सिनियर जे मंत्री होते त्यांना डच्चू भाजप असेल राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे, शिवसेनेकडून देण्यात आले। नव्या चेहऱ्यांना कुठेतरी संधी जी आहे ते या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला पाहायला मिळत आहे। जातीचं समीकरण असेल किंवा विभागवार समीकरण असेल, आगामी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्याच्या, या अनुषंगानं तिन्ही पक्षांनी सगळे मंत्री जे नेमलेले आहेत ते त्या आधारे नेमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक यांनी सांगितलं त्याप्रमाणे जातीय समीकरण बघितलेले आहेत, त्यासोबत विभागवार समतोल या ठिकाणी या संपूर्ण मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्या समाजाला कसा न्याय देता येईल, मग ओबीसी असो, इतर जे अल्पसंख्याक समाज आहेत त्यांना असो, किंवा प्रत्येक वर्गाला न्याय आणि प्रत्येक विभागाला न्याय मिळेल असं। दुसरं महत्त्वाचं की आगामी काळात कारण की तरुणांची फळी या मंत्रिमंडळात भाजपकडनं पाहायला मिळते, शिंदेच्या शिवसेनेकडनं पाहायला मिळत आहेत, तसंच अजितदादाकडनं पाहायला मिळतं। त्यामुळे भविष्यात पक्षाचं संघटन आणि पक्ष कसा उभा राहील आपापल्या क्षेत्रात, त्याची वैयक्तिक ताकद किती आहे, त्याच्या जिल्ह्यात पक्षाचा विस्तार कसा होईल, हे सगळे समीकरण डोळ्यासमोर ठेवून जे आहे ते या ठिकाणी हे केलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तार होत आहे, मंत्र्यांची नावं जी आहे ते या ठिकाणी निवडलेले आहे आणि त्यांचा विस्तार या ठिकाणी या राजभवनवर होणार आहे। देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचलेले आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नागपुरात पोहोचलेले आहेत आणि इतर सगळे जे मंत्री बनणार आहेत ते आमदार सुद्धा नागपुरात पोहोचलेले आहे। ज्यांना फोनची प्रतीक्षा होती 2 दिवसापासून, फोन जवळ ठेवून होते, ते सगळे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात आमदार या ठिकाणी यायला सुरुवात होईल, मान्यवर निमंत्रित नेते या ठिकाणी यायला सुरुवात होईल आणि शपथविधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पाडणार आहे। 3:30-4च्या सुमारास हा शपथविधी सोहळा होईल, कारण की त्यानंतर याची कॅबिनेटची बैठक असणार आहे, सरकारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद असणार आहे, उद्यापासून हिवाळी अधिवेशन आहे आणि त्यामुळे आज हे सगळे मंत्री शपथ घेणार आणि उद्यापासून यांची ही परीक्षा सुरू होणार आहे, कारण की हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे। त्याची मंत्री मंडळ विस्ताराची शपथविधीचा जो सोहळा या ठिकाणी ऐतिहासिक सोहळा रंगतोय तो त्या सोहळ्याची तयारी, कारण की काल उशिरा सार्वजनिक बांधकाम विभागाला मेसेज आला आणि त्यानंतर ही तयारी जी आहे ती सुरू करण्यात आली आणि त्या ठिकाणी जर आपण शपथविधी सोहळ्याच्या स्टेजच्या खाली जे ब्रीदवाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे ते ब्रीदवाक्य आपण या ठिकाणी बघू शकतो। महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशा प्रकारचं ब्रीदवाक्य फडणवीस सरकारचं जे ब्रीदवाक्य आहे ते ब्रीदवाक्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि ज्या शिलेदारांच्या भरोशावर हा महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे ते शिलेदार या ठिकाणी शपथ घेणार आहे आणि त्याची तयारीचं हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। नक्कीच गजानन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। आपल्या स्क्रीनवर आपण 2 दृश्य दाखवतोय। देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली, भव्य दिव्य अशी स्वागत रॅली
आणि कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांची भाजपच्या मोठ्या संख्येनं उपस्थिती, नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांची एक झलक पाहण्यासाठी. तर दुसरीकडे अगदी काही वेळातच म्हणजे 1.5 तासामध्येच मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार आहे. तर ज्या ठिकाणी राजभवन परिसरामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे त्या ठिकाणी सध्या कशा पद्धतीने लगबग सुरू आहे ती 2 दृश्य आपण पाहताय. जय्यत अशी तयारी सध्या राजभवन परिसरात करण्यात आलेली आहे. दुसऱ्यांदा इथे शपथविधी हा सोहळा पार पडेल, कारण 1991 साली जेव्हा छगन भुजबळ यांनी शिवसेनेची साथ सोडली आणि ते सत्तेमध्ये सामील झाले होते तेव्हा त्यांचा शपथविधी याच ठिकाणी झालेला होता. आणि त्यानंतर आता पुन्हा एवढ्या वर्षानंतर आज राजभवनमध्ये नागपूरमध्ये या शपथविधीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र यावेळेला